राज्यातील अनेक भागात उष्णतेची तीव्रता वाढलेली असताना आता सर्वांचं लक्ष मान्सूनच्या प्रवासाकडे लागले आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामानातील घडामोडींमुळे आता देशातील शेतकरी आणि नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदाचा मोसमी पाऊस वेळेवर दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे सध्या दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र तसेच अंदमान आणि निकोबार बेट परिसरात मोसमी पावसासाठी अतिशय अनुकूल वातावरण तयार झाले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार या आठवड्याच्या अखेरीस मोसमी पाऊस अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल होण्याची शक्यता आहे. हा अंदाज खरा ठरल्यास यंदा अंदमान येथे पावसाचे आगमन नेहमीपेक्षा तब्बल 5 ते 6 दिवस आधी होणार आहे. सामान्यतः अंदमान भागात मोसमी पाऊस 22 मेच्या आसपास पोहोचतो. मात्र गेल्या वर्षी अपवादात्मक परिस्थितीत 13 मे रोजीच मोसमी पावसाने हजेरी लावली होती. यंदाही वातावरणातील अनुकूल बदलांमुळे पावसाचा वेग वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार अंदमानात मोसमी पाऊस स्थिरावल्यानंतर तो हळूहळू भारताच्या मुख्य भूभागाच्या दिशेने सरकतो. त्यानंतर केरळमध्ये साधारणतः 1 जूनच्या आसपास पावसाचे आगमन होते. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर पुढील 10 ते 12 दिवसात मोसमी पाऊस महाराष्ट्रात पोहोचतो. असा आजवरचा हवामानाचा इतिहास आहे. यंदा देशभरात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज काही हवामान संस्थांकडून व्यक्त करण्यात आला असला तरी मोसमी पाऊस वेळेवर दाखल होण्याची शक्यता अधिक मजबूत होत आहे.